अक्षय शुभेच्छा. सगळ्यांनी अक्षय आनंदी राहा. आणि मीही आता कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेन. बऱ्याच जणांची मला कमेंट्स आल्या की तू ब्लॉगिंग का सोडलीस, ब्लॉग का टाकत नाहीस, जे काही तोडके मोडके ब्लॉग्स टाकायचं ते का टाकत नाही, बऱ्याच मधल्या काळामध्ये तू गायब होतास, असे अनेक प्रश्न मला लोकांनी विचारले. तर त्याची उत्तरं मी एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन. आणि हा आजचा ब्लॉग असेल अक्षय तृतीयानिमित्त. हा पण काही छोटा मोठा ब्लॉग आहे. सो तर चला तर बघूया. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया. अक्षय तृतीया दिवशी खूप शुभ कार्य केली जातात, कारण की हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे. या दिवशी दारोदारी रांगोळ्या काढल्या जातात, दारोदारी तोरणं लावली जातात, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात. तसंच आपणही करत आहोत. आज मी बरीचशी फुलं विकत आणलेली आहेत आणि झाडांना खूप कमी प्रमाणात फुलं भेटली. विड्यांची पाने ही माझ्या झाडांचीच आहेत, वेलाचीच आहेत आणि काही जास्वंदीची फुलं मला मिळालीत. तुम्हाला माहितीच असेल, सण असेल किंवा आठवड्याचा गुरुवार असेल तेव्हा आपण आपल्या उंबरठ्यावरती हळदी लेपन करत असतो. तसंच आजच्या दिवशीही केलेलं आहे. आणि या काही सजावट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, साधा भोळा. आज काही जास्त हे केलेलं नाही आहे, साधं एकदम हे केली, रांगोळी काढलेली आहे. तर असा ओव्हरऑल दिसत आहे सगळं. आणि लक्ष्मीचरणसुद्धा काढलेले आहेत. खूप देवीचं रूप खूप सुंदर आहे आणि खूप आकर्षक म्हणण्यापेक्षा खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर, मी शब्दांमध्ये व्यक्त होऊ शकत नाही. आणि महालक्ष्मीचा जो फोटो आहे तो बऱ्याच वेळा मी जेव्हाही त्याची पूजा करतो ना तेव्हा मला फार प्रसन्न वाटतं. आणि यावर्षी मला जाता आलं नाही. यावर्षी आत्तापर्यंत तरी मला महालक्ष्मीला जाता आलं नाही आहे. म्हणजे ह्याच अलीकडे 2-3 वर्षांमध्ये मला जाता आलं नाही. नेक्स्ट टाईम नक्की मी महालक्ष्मीला जाईन, अंबाबाईला. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल की इकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो आणि परत महालक्ष्मीचा फोटो आणि बऱ्याच अजून एक फोटो नारायणाचा आहे. एवढे फोटो माझ्याकडे का आहेत किंवा एवढे फोटो का आहेत याचं खरं तर मलाही उत्तर माहिती नाही आहे. पण बऱ्याच वेळा मी जिकडे जाईल तिकडे मला जर नारायणाचा फोटो दिसला तर मी तो आणत असतो आणि यथावत त्याची पूजाही करत असतो. पण असो, काहीतरी एक अट्रॅक्शन असतं आपल्याला कुठल्या तरी देवांबद्दल, तसं एक असू शकतं. पण असो, तर ते एक मला नोटीस तुम्ही बऱ्याच वेळा केलं असेल. आणि आजच्या दिवसाबद्दल बोलायला गेलं तर सोन्या चांदीची खरेदी बरेच जण करत असतात आणि करायला सुद्धा हवी, कारण की आजचा दिवस खूप शुभ मानला जातो. आजच्या दिवशी खरेदी केलेली चिरकाळ आपल्याकडे टिकते असं म्हणतात. त्याच्यामुळे आज खरेदी नक्की करा.